आज अमावस्या. अमावस्या म्हणजे अंधार नाही, तर नवीन प्रकाशाची सुरुवात करण्याची सुंदर संधी. एक छोटासा दिवा आपल्याला हेच शिकवतो की परिस्थिती कितीही बिकट असली तरी आशेचा एक किरण सगळं काही बदलू शकतो. एक छोटीशी ज्योत स्वतः जळून लख्ख काळोखाला अगदी प्रकाशमय करते. हिंदू धर्मामध्ये तर कुठलीही पूजा ही दिव्याशिवाय अपूर्णच आहे. अग्नीला साक्षी मानूनच कुठलीही पूजाला सुरुवात केली जाते. एक छोटीशी ज्योत, दिवा ही आपण प्रत्येक केलेलं चांगलं वाईट कामाचे साक्षीदार असते. तर त्याच दिव्यांबद्दल आज कृतज्ञता मानण्याचा आजचा दिवस. हॅलो, नमस्कार. मी सुप्रिया आणखी एका नवीन ब्लॉगमध्ये आपलं मनापासून स्वागत करते. तुम्हाला आजचा दिवस सुखाचा, आनंदी आणि आरोग्यदायी जावो. तुम्ही जी काही स्वप्न पाहिली असतील ती सगळी स्वप्न तुमची पूर्ण होत. त्याचबरोबर शुभ दुपारची वेळ झालेली आहे आणि या आधीचा ब्लॉग मी तुमच्याबरोबर कालच अपलोड केला. मला वाटतं काहीतरी 4:30-5च्या दरम्यान ब्लॉग अपलोड झालेला आहे आपला. त्याच दिवशीचा सकाळचा म्हणजे अमावस्येच्या दिवशीचा पहाटेपासून सुरुवात झाली होती माझी. तर इथं माझं ना साफसफाईचं काम चालू होतं. आता साफसफाई करायला मला फक्त आजचाच दिवस का मिळाला हे मी त्या ब्लॉगमध्ये तुमच्याबरोबर शेअर केलेलं आहे. आणि दुपारपर्यंत ना माझी साफसफाई चालूच होती बरं का. जसं की मी ब्लॉग वगैरे अपलोड केला पण अर्धीने मी माझी साफसफाई झाली होती. पण एकाच दिवशी सगळं किचन म्हणजे आटोपण्यासारखा इतका पण पसारा म्हणजे कमी नसतो. किचनमधला पसारा खूप सारा पसारा होता. त्याच्या आधीसुद्धा मी सगळी भांडी वगैरे घासून पालथी घातली होती. रॅक वगैरे घासायचं होतं. थोडंसं दुपारचं ऊन पडलं होतं. अधूनमधून पावसाच्या सरी येतच होत्या. त्याच्यामुळे सगळी घासलेली भांडी भिजली होती माझी तर गॅलरीतली. परत पुन्हा ऊन आलं आणि मग सगळी स्वच्छ कोरडी वाळून गेली होती. तर अशा पद्धतीनं माझ्या आता श्रावण महिन्यातली साफसफाई चालू झालेली आहे. लय आवडला असतला वडा. आणि माझं तर ना सॉसनीच पोट भरलं. मग तू नुसतं सॉसच खाल्ला, वडा नाही खाल्ला? खाल्लं पण खरं सांगायचं का? खरं तर शपथ. का असतलाच दिलास? असं चाल खाते जर असं. त्याला आवडलेलं ना? हा लय आवडलेला. हा छान झालं होतं. खाऊन बघ बरं. तो तुला नसल मिळाला, मला तर वाटते असं दिस खाल्ला असेल गप्पा गप्पा. अगं मम्मी हा, असं पण खाल्लं आणि मी पण खाल्लो. एक घास तरी खाल्लास का तू? खाल्लो की एक मी जास्त द्यायला पाहिजे होतं, 2च दिले होते. मला मस्ती मम्मी काय? त्यांना टिफिन मध्ये जागा पुरत नव्हती म्हणून. हा बरोबर. तुकडे तरी करून देऊ शकते. हा देऊ शकते ना, पण कमी बस ना तुकडे केले तरी पण. एक आयडिया आहे मम्मी. पुन्हा सॅटरडेला दे अशा वडे काय? असं आम्ही पार्टी करू. ठीक आहे, चालेल. मागच्या व्हिडिओमध्ये ना मी वड्यांची रेसिपी शेअर केली होती तुमच्याबरोबर. म्हणजे पूर्ण डिटेलमध्ये रेसिपी नाही शेअर केली, जुन्या ब्लॉगमध्ये शेअर केलेली आहे. उडीद वडे कशा पद्धतीनं करायचे त्या म्हणजे अजिबात फुटत नाहीत किंवा फुटण्याची कारणंसुद्धा मी शेअर केली होती. पण कालच ना सकाळी सकाळी मी उडीद वडे केले होते, जेणेकरून सगळ्यांना सकाळी सकाळी भूक लागू नये आणि मला कामाला भरपूर सारा वेळ मिळावा. अगदी तसंच झालं. स्वयंपाक काही मी केला नव्हता, भरपूर असे वडे केले होते, सांबार केला होता. एकदा का आपण उडदाचे पदार्थ खाल्ले ना की अजिबात आपल्याला भूक नाही लागत. आणि मग संध्याकाळी मी डायरेक्ट स्वयंपाक करणार होते, कारण आजच संध्याकाळी हा व्हिडिओ कालचा आहे आणि कालचाच सकाळचा व्हिडिओ जो आहे तो लगेच मी एडिट करून अपलोड केला होता त्याच दिवशी, म्हणजे बुधवारी. तर आज आहे गुरुवार. तर बघा दुपारची वेळ झालेली होती आणि म्हणजे मला 2 कमेंट आल्या होत्या की ताई आम्ही ना तेलामध्ये वडे सोडले ना की फटाफट फुटतात आणि मग तोंड वगैरे भाजलं होतं वाटतं. तर अशा पद्धतीनं खूप साऱ्या लेडीजबरोबर असं झालेलं आहे. तर असं होऊ नये म्हणून काय करायचं, आता तुम्हाला मी 1-2 कारणं सांगते की तेलामध्ये वडे का फुटतात. तर तेलामध्ये वडे फुटण्याचं कारण आहे तेल योग्य पद्धतीनं गरम झालेलं नसतं.
काही काही जण आहे ना त्याच्यामध्ये रवा आणि तांदळाचं पीठ घालतात, त्यामुळं सुद्धा वडे फुटायचे चान्सेस भरपूर आहेत बरं का. आणि तुम्ही जेव्हा वड्यांचं पीठ असे फेटताना पीठ हलकं होण्यासाठी, तर त्यामध्ये एअर भरला जातो, म्हणजे हवा भरली जाते, त्यामुळं सुद्धा फटाफट वडे फुटतात. आणि योग्य प्रकारे तेल जर गरम झालेलं नसेल ना वड्यांचं, त्यामुळं सुद्धा वडे फुटतात. तर माझ्याबरोबरनं साबुदाणा वडा मी करत होते त्यावेळेला असंच झालं होतं आणि फुटले होते वडे. तर हे 2-3 कारणं आहे ना, ह्या कारणांकडे तुम्ही म्हणजे नीट लक्ष द्या की आपले वड्यांचं पीठ हे योग्य पद्धतीनं झालं पाहिजे तर कमेंट करा मला, तसं मी एखाद्या दिवशी डिटेलमध्ये रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करेन. तर इथं काय झालं, सगळे भांडे मी एक गोळा वगैरे करून घेतले आणि पटापट असं रॅक सेट करून टाकलं, सगळं पटापट जागच्या जागी सगळी भांडे वगैरे ठेवले आणि किचन एकदम क्लिअर केलं. एकदम मस्त आणि शांत असं किचन दिसत होतं आज मला. खरं तर दिसताना ही मांडणी खूप छोटी दिसते, पण भांडे खूप भरपूर होते. आज भरपूर भांडी घासले. सगळे भांडे ना व्यवस्थित लावली तिथं मांडणीला आणि मग पावसाला सुरुवात झाली. पाऊस पडायला सुरुवात झाली, गॅलरी सगळी मोकळी केली. थंडगार वातावरण झाले. आता संध्याकाळची वेळ आहे, तर चला आता दिवे वगैरे थोडेसे घासून घेते. त्याआधी चहा घेते म्हटलं, खूप दमली. म्हणजे आता इथं बघा पितळची भांडी होती ना ती सगळी काढली, एक पिशवीमध्ये भरली. आता ते जेव्हा स्वच्छ होतील ती भांडी तेव्हाच मी इथं लावणार आहे. इथं मी अशी काचेची लावली, एवढी खास नाही वाटत, पितळ ते पितळच. बाकी हे सगळं असं छान स्वच्छ झालंय आणि सकाळपासून माझं हेच काम चालू आहे क्लिनिंगचं. चला मग चहा घेते, ब्लॉग कंटिन्यू करा. तर गॅलरीमध्ये सगळी भांडी अशी पसरवली होती आणि मग म्हटलं चला पाऊस यायच्या आत ते सगळं काम माझं आटपलं, खूप बरं वाटलं. चहा घेतल्यानंतर ना लोटून वगैरे काढलं आणि हॉल थोडासा क्लीन केला आणि लगेचच हे दिवे वगैरे घासून घेतले. जेवढे पण आज घरामध्ये दिवे आहेत ना तेवढ्या सगळ्या दिव्यांचं आज पूजन करायचं असतं. सगळे दिवे ना छान घासून पुसून घ्यायचे असतात. तर चहा घेतल्यानंतर मी लगेचच कामाला लागले होते. देव वगैरे आज उजळवून घेतले होते, देवघरसुद्धा स्वच्छ केलं होतं. परत पुन्हा एकदा तरी स्वच्छ करायचंच आहे मला देवघर, सगळं पुढं वगैरे ओढून मागचं म्हणजे जो पाठीमागची जी बाजू आहे देवघराची ती क्लीन करायची आहे. पण म्हटलं चला आधी आता कधी तरी परत निवांत असा वेळ मिळेल तेव्हा करू. आज तर दीप अमावस्या आहे म्हणून पूजासुद्धा मांडायची होती. तुमच्या दादांनी ना फुलं गजरे आणून ठेवले होते. तर आता ह्या देवघरात ना म्हणजे कायम असतात ह्या 2 समया. तर म्हटलं चला ह्या अशाच काहीतरी म्हणजे प्रसंगी प्रज्वलित होतात. म्हणजे सणवार असलं तरच मी हे दिवे म्हणजे समया लावत असते, नाहीतर मग छोटासा एक दिवा देवघरामध्ये तेवत असतो नेहमी. तर आता ह्या समयांना ना मी छान डेकोरेट केलं, छान गजरे वगैरे घातलेले आहेत. आता वस्त्रसुद्धा कापसाचं यामध्ये घालायचं आहे. आमच्याकडं ना आघाडा वाहिला जातो या दिवशी. हरळी आघाडा हा समईला म्हणजे दिव्यांना वाहिला जातो. आणि आता इथं खाली बघा हळदी कुंकू वाहून अक्षता थोड्याशा ठेवलेल्या आहेत. आणि आपण नवरात्रामध्ये अखंड दिवा लावतो ना, तो दिवा तर आपण काही प्रज्वलित करत नाही, कारण आपण सगळेच दिवे थोडी खरकटे करणार आहे एवढे घासलेले, परत डबल काम वाढायचं. म्हणून मग एकच दिवा तुम्ही लावला ना तरीसुद्धा चालतो. पण आपले एक 4 ते 5 दिवे मी मोजून प्रज्वलित केले होते. तर हा जो मेन दिवा आहे ना आपण वर्षातनं एकदाच प्रज्वलित करतो नवरात्रातला. कोणाकडे दगडी दिवे असतील पारंपरिक जुने तर ते सुद्धा तुम्ही काढायचे आहे. माझ्याकडे एक मुहूर्तमेढला आपण रवतो ना, म्हणजे बारशाला आणि लग्नाला जो दिवा प्रज्वलित करतो ना तसा दिवा आहे लोखंडी. तर तो मी वरनं अडगळीतनं काढला होता आणि छान धुवून पुसून घेतला होता. आणि त्यानंतर एक छोटीशी चिमणी आहे, जुन्या काळात चिमण्या असायच्या काचेच्या, त्या रॉकेल टाकून पेटवले जायचे, म्हणजे प्रज्वलित केलं जायचं. पण आता ती काही चालू नाही आहे, तरीसुद्धा तीसुद्धा मांडली होती मी पूजेला. आणि तुळशीपाशी आपण लहान सहान पंत्या लावतो, मातीचे दिवे. तर हे सगळे दिवे आज आपल्याला स्वच्छ करून छान तेल घालून आपल्याला प्रज्वलित करायचे आहेत. तर अशा पद्धतीनं ही दीप अमावस्या असते. सुरुवातीला मी दीप अमावस्या का करतात किंवा हे सगळ्याचं मी सुरुवातीलाच तुम्हाला सांगितलेलं आहे. तर एक छोटासा दिवा, किती महत्त्व असतं दिव्याचं आयुष्यामध्ये. बघा ना तुम्ही, आपण जन्मलो की 5वी पुजताना आपण दिवा प्रज्वलित करतो आणि मगच आपण 5वीला सुरुवात करतो, आपल्या 5वी पुजतो. आपला मृत्यू जरी झाला म्हणजे तरीसुद्धा आपल्याला म्हणजे दिवा लावूनच आपलं पुढचं जे काही कार्य आहे किंवा बघा म्हणजे आमच्याकडे तरी बघा मृत्यू झाला ना की लगेचच दिवा लावला जातो. मयत पुढं नेलं की दिवा लावला जातो आणि त्या दिव्यावर पालतसं झाकण घातलं जातं. म्हणजे असं मी अनेक ठिकाणी बघितलेलं आहे. म्हणजे जन्मापासून मृत्यूपर्यंत हा दिवा आपल्याला नेहमी साथ देत असतो. चांगल्या वाईट कर्मांची म्हणजे तो आपल्या साक्षीदार असतो चांगल्या वाईट कर्मांचा. आपण जिथं पण काही जरी करू तरी दिवा हा नेहमी साक्षी असतो.
सूर्याची किरणं हे नेहमी साक्षी असतात, आपण चांगले वाईट कर्म करतो यासाठी. तर चला बघा, इथं छान अशी पूजा मांडून झालेली आहे. इतकं छान वाटत होतं ना घरामध्ये, म्हणजे अगदी मंदिर असल्यासारखं वाटत होतं घर माझं. एवढं दिवसभर मी इतकं काम केलं आहे ना, आज इतका थकवा आला होता, पण एका मिनिटात तो थकवा सगळा दूर झाला होता ही पूजा बघून माझी. तुम्ही बघताय समईसुद्धा अगदी मंद अशी वात आहे, पण किती छान तेवते ना. आणि धूप लावला होता. त्यानंतर समई बाकीची जी फुलं होती त्या फुलांना आज मी नेहमी जे देवघरात काचेचे दिवे लावते की नाही, तर ते मी आज शांत ठेवले होते आणि बाकीचे सगळे दिवे प्रज्वलित केले होते, कारण ते नेहमीच वर्षानुवर्ष आपल्याला प्रकाश देतात, तर त्यांना आराम. आणि मग इथं फुलं वगैरे सगळे वाहिले होते. जो लोखंडी दिवा दिसतोय तुम्हाला मी इथं ठेवलेला, तो खूप पारंपरिक म्हणजे जुना असा दिवा आहे. मुहूर्तमेढ म्हणजे लग्नाची मुहूर्तमेढ रवताना तो दिवा प्रज्वलित केला जातो, किंवा बाळाचं बारसं वगैरे असलं तर आपण तो मांडवाला असा लावतात, अडकवतात आणि तो दिवा प्रज्वलित केला जातो त्यावेळेला. असा खूप जुना दिवा आहे, कोणाकडे आहे की नाही माहिती नाही. आणि एक दगडी दिवा मला अजून घ्यायचा आहे. असे पारंपरिक वस्तू दिवे हे आपल्या घरामध्ये असणं खूप म्हणजे गरजेचं आहे. पुढच्या पिढीला पण ह्या सगळ्या गोष्टी कळायला पाहिजे. आपण नाही केल्या तर कसं कळणार, म्हणून मग ह्या सगळ्या गोष्टी आवर्जून करायच्या. आणि मुलंसुद्धा बघत होती. नंतर सगळ्यांनी नमस्कार केला, सगळ्यांनी शुभम करोती म्हटली. चला तर आता पूजा बिजा मस्त झालेली आहे. आता काय करूया, स्वयंपाकाला लागूया. तर ह्या ड्रेसविषयी मी तुम्हाला नंतर सांगते. आधी स्वयंपाक करून घेते, खूप उशीर झालेला आहे. पूजा छान झाली जसं की तुम्ही बघितलीत. इतकं प्रसन्न वाटलं ना पूजा करून आणि ती बघून सुद्धा. तर चला स्वयंपाकाला लागूयात. आता काय करायचं इथपासून सुरुवात आहे. ब्लॉग कंटिन्यू करा. किचन साफसफाईचं काम काही सोपं नसतं बाबा. सकाळपासून सकाळ म्हणजे पहाटेपासून मी सुरुवात केली होती, तुम्ही जर आधीचा ब्लॉग बघाल तर. आणि इतके दमले होते ना, तर थोडी थोडी गाडी माझी अगदी स्लो झाली होती कामाची. तर इथं ना मी कणकीचे दिवे पटपट पटपट वळून घेतलेले आहेत. आता आहे ना सगळं काम क्लिनिंगचं करून किचनचं स्वयंपाक करायचं म्हटलं ना तर खूपच कंटाळा येतो. पण आता सणवार कधी असेल ना तर मग कंटाळा करून चालत नाही. तर इथं मी कणकीचे दिवे ना आधी तयार करून घेतले आणि आता हे प्रज्वलित करायचे आहेत. तर ह्या दिवांनी का नाही देवाला औक्षण करायचं. आणि देवांचं झालं की आपल्या लहान मुलांना घरातल्या औक्षण करायचं असतं, त्यांना दृष्ट वगैरे लागू नये किंवा त्यांचं भविष्य या दिव्यांप्रमाणेच उज्ज्वल व्हावं म्हणून. तर इथं सासूबाईंना मी औक्षण करायला सांगितलं होतं, कारण मी स्वयंपाक करत होते. तर सासूबाईंनी त्यांच्या मुलापासून सुरुवात केली. म्हणजे लहान मुलांनाच औक्षण करायचं असतं मी सांगत होते, तर त्यांनी त्यांच्या मुलांचं औक्षण केलं. मग मुलांचं काही हरकत नाही, पण घरातल्या माणसांचं जरी औक्षण केलं ना तरीसुद्धा चालतं, कोणी का असेना. आणि मुलं आणि मुलीमध्ये अजिबात भेद करू नका. मुलांचं म्हणजे घरात जी प्रत्येक लहान मुलं आहेत, मग मुलगी असू दे मुलगा असू दे, नाही तर असं नाही की मुलाचंच औक्षण करायचं, मुलींचं सुद्धा औक्षण करायचं आहे. घरातल्या त्या लक्ष्मी असतात माहिती आहे ना. तर इथं बाबांचं सुद्धा आजीने औक्षण केलं होतं, सासूबाईंनी औक्षण केलं होतं. आणि माझं तिकडं पटपट पटपट चपात्या लाटायचं काम चालू होतं. तर आज ना मस्त असा तांदळाच्या खिरीचा बेत होता. तांदळाची खीर करणार होते मी. आणि सिमला मिरची मला दिसली फ्रीजमध्ये, पटकन बाहेर काढली, पटकन कट केली, पटापट पटापट. अगदी जो स्वयंपाक आहे ना माझा व्हेज, तो अगदी 25 ते 30 मिनटात मी आटपलेला होता. आणि हे दिवे बघा ना किती छान तेवत होते. आता हे दिवे शांत झाले ना की वाहत्या पाण्यात सोडायचे, नाही तर मग तुमच्याकडे गाय असेल तर गायला द्यायचे. तर मी तूप घातलं होतं या दिव्यांमध्ये. आधीच मी हे तुपाचं फुलवात करून भिजत ठेवली होती. मोल्डमध्ये तूप वितळवून मी आपल्या फ्रीजवरमध्ये ते तुपाच्या वाती करून ठेवल्या होत्या फुलवाती. आणि मग पटपट त्या पिठामध्ये भरल्या आणि डायरेक्ट मग दिवे प्रज्वलित केले होते. आता इकडे बघा तांदळाची खीर करते मी. कुठलाही नैवेद्य म्हणजे दाखवायचं असेल तर कांदा लसूण चालत नाही. मग मी आज ना खीर केली होती. आणि कुलदैवतेला, ग्रामदैवत, आपली आजूबाजूची स्थानदेवता म्हणजे आमची सोनजाई देवी डोंगरावरची. आणि त्यानंतर इकडे पाठीमागे म्हणजे पुढे घराच्या पुढे मांढरगड आहे काळूबाई, तर काळूबाईला नैवेद्य दाखवायचा होता. परत तुळजाभवानी आईला नैवेद्य दाखवायचा होता. म्हणजे जे जे देव आपल्याला आठवतील ना सगळ्या देवांना आज नैवेद्य दाखवून झालेला होता खिरीचा. आणि इकडं मी पटापट चपात्या लाटून घेत होते मस्तपैकी ना. आज पुलाव केला होता वाटाण्याचा, अगदी झटकीपट मी स्वयंपाक केला होता. आणि इथं बघा खिरीचा नैवेद्य दाखवलेला आहे. थोडं थोडं कमी डेकोरेशन केलं होतं. रांगोळ्या आज मला काही काढायला वेळच नव्हता. अशा पद्धतीनं आमची दीप अमावस्येची पूजा झाली होती.
आज काय मी तुमच्याबरोबर थाळी वगैरे शेअर करू शकले नाही. या व्हिडिओचा आता मी इथंच शेवट करते. परत आपण पुन्हा भेटूया नवीन एका ब्लॉगमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, मजेत राहा आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. चला बाय बाय.